पण गावठी पद्धतीने अंड्याचं कालवण बनवत आहोत ते चुलीवर. सर्वप्रथम आपण कांदा भाजून घेऊया. चांगला भाजून घेऊया कांदा. थोडंसं तेल टाकूया आपण. आपण थोडा टोमॅटो पण भाजूया त्याच्यात. कांदा आणि टोमॅटो चांगला भाजलेला आहे. ते आपण काढून घेऊन बारीक करूया आता. ते आपण आता मिरची, आलं आणि लसूण घालणार आहोत. हे सगळं बारीक करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची बारीक करणार आहोत. आता आपण कांदा आणि टोमॅटो पण बारीक करूया. मिक्सरपेक्षा कुटून केलेला मसाला हा खूप चविष्ट लागतो. आता हा आपला मसाला बारीक झालेला आहे. ज्यांना जास्त बारीक पाहिजे असला त्याने बारीक करा. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले. आता आपण त्यामध्ये मिरचीची पेस्ट बारीक करून घेतलेली आपण टाकून घेऊया. आता कच्चेपणा जाईपर्यंत भाजायचा. आता कांदा टोमॅटो बारीक केलेला पण आपण भाजून घेऊया. आता यामध्ये आपण थोडी हळद टाकूया. लाल तिखट टाकूया आणि हा आपला घरगुती कांदा लसूण मसाला. चांगलं परतून घ्या. थोडं पाणी टाका. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. यामध्ये आता तुम्ही गरजेनुसार पाणी घालून घ्या. आता हे आपण 7 अंडे घेतलेले आहेत. आता हे आपण एक एक अंड फोडून आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता हे अंडे आपण हलवणार नाही, आहे असेच ठेवायचे आहेत. खूप असा झणझणीत वास येत आहे. मस्त असे त्याला उकळी काढून घ्यायची आहे एक.
अशा प्रकारे आता आपण घेऊन टेस्ट करणार आहोत. खूप छान अशी रेसिपी आहे. तुम्ही एकदा जरूर ट्राय करा. देशी अंड्याची आहे. मळ्यातली रेसिपी आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.